सामान्यांसाठी महत्त्वाची 5 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत। या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असून गृहिणींचं बजेट मात्र पूर्णपणे कोलमडलेलं आहे। खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे। खाद्यतेल महागलाय, गृहिणींचं बजेट कोलमडलंय। सोयाबीन तेल 150 वरून 160 रुपयांवर आलेलं आहे। सूर्यफूल तेल 165 वरून 180 रुपयांवर। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं खाद्यतेल दरवाढ झाली आहे। वाहतूक खर्च वाढल्यानं पुरवठा साखळीमध्ये अडथळे आले। 1 सप्टेंबर पासून या 10 वस्तूंचे भाव दुप्पट होणार। 1 सप्टेंबर पासून देशभरामध्ये 15 नियम लागू होत आहेत। या 10 वस्तूंचे भाव चक्क आता दुप्पट होणार असल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामुळे दुकानामध्ये अचानक गर्दी वाढली। कारण 10 वस्तू अशा आहेत की ज्या दररोज आपल्याला लागतच असतात। त्या वस्तूंचे भाव आता भयंकर वाढणार। या वस्तू जेव्हा यादी प्रसिद्ध झाली तेव्हा अक्षरशः ग्राहकांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की आता तुमच्याकडे खूप कमी तास या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत। कारण की या 10 वस्तूंचे भाव आता पूर्णतः बदलणार। मग नेमके त्या कोणत्या वस्तू आहेत की ज्याचे भाव वाढणार आहेत, ते किती रुपयांनी वाढणार याची यादी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे। पहा, खरं तर 2 दिवसापूर्वीच ही माहिती समोर आली होती की भाव वाढणार। तेव्हापासूनच पुण्यामध्ये, नगरमध्ये तसेच जळगाव, अहिल्यानगरमध्ये लोकांनी सामान खरेदी करायला सुरुवात केली। पण आता अजूनही थोडा वेळ आणखी शिल्लक आहे, त्यामुळे ताबडतोब ही माहिती पाहून घ्या। कारण की या वस्तू जर तुम्ही खरेदी करून ठेवल्या तर तुमचा हजारोंचा फायदा होणार, आणि जर केल्या नाही तर कदाचित 10 रुपयांची वस्तू तुम्हाला कदाचित 1 सप्टेंबर पासून 22 ते 23 रुपयाला मिळणार। पहा, या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर या 10 वस्तूंची यादी तुम्ही ताबडतोब पाहून घ्या। आता ही यादी 100% खरी आहे, कारण की ही यादी सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे। खरं तर त्यामुळे या बातमीला जर तुम्ही हलक्यामध्ये घेतलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। कारण की या वस्तू अशा आहेत की याच्याशिवाय ना तुमची सकाळ सुरू होते ना तुमची रात्र संपते। या वस्तू अशा आहेत की या तुम्ही अक्षरशः पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला लागतच असतात। म्हणजे त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या वस्तूंचे भाव किती रुपयांनी वाढणार, मग या वस्तू तुम्ही कुठून आता खरेदी करून ठेवायच्या, या कुठून आणायच्या, कशा प्रकारे स्टोअर करायच्या, ही सगळी काही माहिती आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी देणार आहोत। ही सगळी माहिती आम्ही तुमच्यासाठी जाणून घेण्यासाठी आम्ही 100 व्यापाऱ्यांशी संपर्क साधलाय, आणि त्या व्यापाऱ्यांनी आम्हाला आतली गुपित माहिती सांगितली। तर तीच माहिती तुम्हाला विनामूल्यपणे देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवलाय। जर 1 सप्टेंबर नंतर तुमचं बजेट बिघडू द्यायचं नसेल तर ताबडतोब ही माहिती पहा। हा व्हिडिओ जर बंद केला तर तुमचं 1 सप्टेंबर नंतर मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण क्रमवार पाहणार आहोत की कोणत्या 10 वस्तूंचे भाव वाढणार आहेत, कोणते 15 नवे नियम संपूर्ण देशात, महाराष्ट्रात लागू होणार आहेत, त्याचा फटका तुम्हाला बसू नये म्हणून तुम्ही काय करायचंय, कोणत्या वस्तू कुठून आणून स्टोअर करायच्यात, सगळी काही सविस्तर माहिती आपण वेळ वाया न घालवता पाहणार आहोत। तर पहा, सगळ्यात पहिली वस्तू जिचे भाव 1 सप्टेंबर नंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार ती वस्तू म्हणजे खाद्यतेल। होय, यादीतली पहिली वस्तू आहे खाद्यतेल। आता खाद्यतेल ही प्रत्येक घरामध्ये दररोज वापरली जाते, आणि त्यानंतर खरं तर महिलांना हे एकूण चक्करच येईल। कारण की ही जर वस्तू जेवणामध्ये या ठिकाणी लागतेच लागते, पण हिच्याशिवाय स्वयंपाक होणं देखील अशक्य। सध्या तिचे भाव प्रचंड वाढले आहेत, पण 1 सप्टेंबर नंतर तेलाचे दर आणखीच वाढणार आहेत। लक्ष देऊन 1 तारखेपासून पहिली गोष्ट जी काही महागणार आहे ती म्हणजेच खाद्यतेल, पण दुसरी गोष्ट ती म्हणजे पेट्रोल, डिझेल आहे। त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर, आणि सगळ्यात मोठा दणका 10 नंबरची वस्तू देणार आहे। पहा, तुम्हाला आता सगळी काही सविस्तर माहिती एक एक करून या ठिकाणी यादीत सांगणार आहे। नियम कसे बदलतात, भाव कसे वाढलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की 1 सप्टेंबर पासून कोणत्या 10 वस्तूंमध्ये बदल होत आहे, काय महागाई होणार, तर त्यामध्ये त्यातल्या त्यात पहिली वस्तू आहे खाद्यतेल। आता खाद्यतेल जर आपण बघायला गेलं तर मागील वर्षभरामध्ये खाद्यतेलामध्ये जवळपास 30% याच्यामध्ये बदल झालाय। 30% वाढ झालेली आहे। आता हीच वाढ येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजेच 31 ऑगस्ट नंतर दुप्पट
दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला तेल खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. आता अशी देखील चर्चा होऊ लागली आहे की खाद्यतेल कदाचित मिळणं देखील बंद होऊ शकतं. कारण की जेव्हा इराण आणि अमेरिकेचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं होतं त्यावेळेस बातम्यांमध्ये ही चर्चा होती की तेलावर परिणाम होणार. पण आता युद्ध थांबलंय, पण खराब परिणाम आता दिसायला लागलाय. पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळे खाद्यतेलावर फारसा फरक पडला नव्हता. पण आता खाद्यतेल देखील मिळणं या ठिकाणी बंद होऊ शकतं. मग आता सगळ्यात महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती तेलाच्या बाबतीत येते की ज्याचा भाव जवळपास 30 ते 40% भाव वाढण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण झाली आहे. आता हा झाला तेलाचा मुद्दा. आता याच्यामध्ये तेलामध्ये सोयाबीन तेल असेल, सूर्यफूल, शेंगदाणा तेल असेल, पाम तेल असेल तर अशा तेलांमध्ये विविध प्रकारची वाढ त्याच्यामध्ये होऊ शकते. आता हा झाला तेलाचा मुद्दा. आता दुसरा जो काही मुद्दा आहे किंवा दुसरी जी काही गोष्ट आहे तर ती अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण की ती तुमच्या गाड्यांच्या संदर्भात आहे, ती म्हणजेच पेट्रोल डिझेल. होय, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की संपूर्ण गोष्टीचे भाव संपूर्ण देशामध्ये आणि राज्यात वाढत असतात. त्याच्यामध्ये किती भाव वाढणार, त्यानंतर चौथी काही गोष्ट आहे जिचा भाव वाढीचा मुद्दा ऐकून तुम्हाला हादरा बसेल, तर ती म्हणजे गॅस सिलेंडर आहे. तर आता आपण क्रमवार गोष्टी पाहतोय. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजेच तुमचे डाळी आणि कडधान्य. आता या वस्तूंची किंमत जी आहे तर ती वाढणार असून तुमच्या बजेटवर त्याचा तिप्पट परिणाम होणार आहे. आता पहा, आपण दुसरी काही गोष्ट आहे तर ती आहे डाळी आणि कडधान्य आहे. तर त्यांची किंमत देखील वाढण्याची शक्यता आहे. कारण की देशांमध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. एल निनोचा फटका संपूर्ण देशातल्या अनेक राज्यांमध्ये बसत आहे आणि त्यामुळे एकंदरीतच ज्या डाळी असतील, ज्यामध्ये मूग डाळ, त्याचबरोबर मसूर डाळ किंवा इतरही डाळी असतील, तूर डाळ असेल, तर या डाळींच्या भावामध्ये 25 ते 20% मोठा वाढ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे. त्यामुळे डाळींची साठवणूक तुम्ही 2 ते 3 महिन्यासाठी करू शकता. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला दररोजच्या जेवणात किमान 3 वेळा तरी लागते, ही गोष्ट खाल्ल्याच्या नंतर जिभेला गोडवा येतो, पण तिचे भाव ऐकल्याच्या नंतर तुमचं तोंड मात्र कडू पडल्याशिवाय राहणार नाही. ती गोष्ट म्हणजे साखर. साखरे वाचून चहा, कॉफी किंवा गोड पदार्थ अपूर्णच. मागील वर्षी साखरेच्या दरात 15% वाढ झाली होती. आता तोच भाव दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर देखील तुम्ही लवकरात लवकर खरेदी करणं फायद्याचं ठरणार आहे. कारण की 2 दिवसापूर्वी एक बातमी आली होती की येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारताला साखर आयात करावी लागेल आणि साखर जर आयात केली तर साखरेचा दर, अधिक आयात शुल्क, टॅक्स सगळं काही वाढून ती साखर खूप महागाच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता बोलूया चौथ्या गोष्टीबद्दल, जिच्याशिवाय तुमचं वाहन चालू शकत नाही. ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. येत्या काही दिवसांमध्ये आपल्या दैनंदिन जीवनावर महागाईचा मोठा आणि व्यापक परिणाम होणार असून इंधनापासून ते सोन्या चांदीपर्यंत सर्व गोष्टींचे दर वाढण्याची शक्यता. आपण रोजच्या प्रवासासाठी वापरत असणारं पेट्रोल आणि डिझेल याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 6 महिन्यामध्ये याच्यामध्ये 10% वाढ झालेली आहे. आता आंतरराष्ट्रीय इराण, इराक, इस्रायल यामधल्या युद्धाच्या परिस्थितीचं सावट आता तेलाच्या भावावर वाढण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. रशियासोबत भारताचे करार जरी सुरू असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये फारशी प्रगती आतापर्यंत झाली नाही आणि आतापर्यंत सरकारने भाव काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता ते भाव पुन्हा एकदा वाढणार असून पेट्रोल आणि डिझेलमध्ये देखील 10 ते 12% वाढ होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गाड्यांमध्ये इंधन भरून घेणं हे शहाणपणाचं ठरेल. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, महिलांचं भावनिक रिलेशन त्या गोष्टीबरोबर आहे, ते म्हणजे सोनं. होय, सोन्याला गुंतवणूक साधन नसून भारताच्या महिलांच्या आवडीचा तो प्रश्न आहे, दागिन्याचा मुख्य विषय आहे. मागील तुम्ही पाहिलंच असेल, सोनं हे जवळपास 1,53,000 रुपयांच्या आसपास आज त्या ठिकाणी आलेलं दिसत होतं. सोन्याचा जो काही टॉप आहे तर तो 1,60,000 रुपयांचा आहे आणि बॉटम 1,50,000 रुपयांचा आहे. पण येणाऱ्या काळामध्ये सोन्यामध्ये देखील 12 ते 14% वाढ होण्याचा अंदाज एका आंतरराष्ट्रीय संस्थेने याच्यामध्ये वर्तवलेला आहे आणि चांदीमध्ये 22% जास्त वाढ होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आता त्यानंतर पुढची गोष्ट जी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे ती म्हणजेच मोबाईल आणि मोबाईलला सिम कार्ड आणि त्या सिम कार्डमध्ये असणारं रिचार्ज.
आता ते रिचार्ज देखील महाग होण्याची शक्यता टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्जच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत असून त्याचा थेट ताण सामान्य नागरिकाच्या मासिक खर्चावर येईल. अन्नाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर दिवसाची सुरुवात ज्या दुधाने होते त्या दुधाचा भावही जवळपास 4 ते 5% वाढण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जिचे भाव गगनाला भिडू शकतात तर ती गोष्ट म्हणजे शेतीतील उत्पादन आहे. मग ज्यामधील गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, धान्य असतील, भाजीपाला असेल, कडधान्य असतील तर या गोष्टींचे भाव कडाडणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे. कारण की पावसाचं प्रमाण अतिशय कमी झाल्यामुळे उत्पन्नामध्ये लक्षणीय घट होणार असून त्याचा पुरवठा कमी होणार आणि मागणी वाढणार आणि त्यामुळे भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळेच या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. अशा पद्धतीची माहिती आता याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला या भाववाढीबद्दल नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.